नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसाच्या बॅनरवर मुख्यमंत्र्यांचा फोटो नाही, काही स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांचे फोटोही बॅनरमधून गायब. हा डिझाईनचा भाग की समन्वयाचा अभाव यावर चर्चा. पदाधिकाऱ्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर नाही. पाथरी शहरात बनावट सोन्याची बिस्किट देऊन महिलेची फसवणूक. 17,000 रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र लांबवले. अनुसया धनले यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. गोंदियाच्या फुटाळा सौंदड परिसरात पोलिसांची धाड. घरातून 5 किलो 800 ग्रॅम गांजा जप्त. 53 वर्षीय अनिता मोहनकर नावाच्या महिलेला अटक. परभणी जिल्ह्यात शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल अद्याप राखीव. परीक्षा शुल्काची रक्कम वर्ग न झाल्यामुळे कारवाई. निकालाअभावी विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचं वातावरण. बुलढाण्यात अवैध पेट्रोल विक्रीवर पोलिसांची धडक कारवाई. दुकानातून बिस्लरीच्या बाटल्यांमधून पेट्रोलची होत होती विक्री. घराजवळील कॅनलमधून 270 लिटर ज्वालाग्राही पेट्रोल जप्त. अजिंठा येथील सुतार गल्लीतील धक्कादायक घटना. अंधारात तोल जाऊन चिमुरडीचा विहिरीत पडून मृत्यू. शोध घेताना विहिरीजवळ सापडली मृतदेहाची चप्पल. अजिंठा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद. पुण्याच्या भोर तालुक्यात गेल्या 3 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस. सांगवी भिडे गावात महावितरणच्या विद्युत वाहक तारांवर झाड कोसळून तारा तुटून रस्त्यावर पडल्या. पालघरच्या सीमेलगत गुजरात राज्यातील वलसाड जिल्ह्यातील उंबरगाव तालुक्यातील टिंबी मच्छीमार गावातील पुराचा थरारक व्हिडिओ समोर. वरुडी नदीला आलेल्या पुरात मच्छीमारांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लहान मुलांसह अनेक कुटुंबियांना सुरक्षित स्थळी हलवलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये वाद मिटवण्यासाठी गेलेल्या तरुणाची हत्या. 7 जणांना अटक. वैजापूर तालुक्यात अंगणवाडी इमारतीचं छत कोसळलं. सुट्टी असल्यानं मोठी जीवितहानी सुदैवानं टळली. ग्रामपंचायतीच्या 2016 मधील निकृष्ट बांधकामावर तीव्र नाराजी. दोषींवर कठोर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा LS मराठी.